जगाचंच आहे, लई जगाच आहे. पण दुसरी पार्टी काही केला दिसेना, बहुतेक घाबरून पळालेली दिसतीये. आले आलीस? या 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 या. आता करते का सुरुवात? अगं, वाजव की. अरे आवाज ढोलकी वाला द्या की थाप. मग अरे तुम तो नवर दे की सुर. वाल्याची ढोलकी वाजता अन डोल लागल गावसार. सृजन वाल्याची ढोलकी घुमता ढोल लागल गावसार. सृजन वाल्याची हलगी घुमता ढोल लागल गावसार. अन कवन सांगते जगे वाली निखाड करतोय गडबड. अग निसर्ग राजा मोर नाचतो, निसर्ग राजा मोर नाचतो. तुरा डोलतो डोईवरी, तुरा डोलतोय डोईवरी. चायनावाल्याची लांडोरी ग कशी होईल बरोबरी. ग ग ग ग माझे राणी तू ग, माझे मैने तू ग, माझे चिमणे तू ग. हे 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 हा. अगं आधी ह्या सवालाचा जवाब दे आणि मग मला पुढचं सांग. टाकी सवाल मग. अगं उसनं अवसानं आणू नको ग. अन पदर खोचून रागानं. अगं उसनं अवसानं आणू नको ग. पदर खोचून रागानं. अन जाता जाता सवाल करून देते बुद्धीला आव्हान. ग ग ग ग. या पृथ्वीच्या निर्मितीपासून राज्य चाललं कोणाचं. राज्य चाललं कोणाचं. आणि त्याच पाहुनी पित्त भडकलं क्रूर रानटी दुष्काळाचं. अगं निर्मितीपासून होऊन गेलं तसंच घडतंय कलियुगी. तसंच घडतंय कलियुगी. आणि त्याच्या वाचून निसर्ग होई ओसड अन निर्जीव ही. ग ग ग ग. माझे राणी तू ग, माझे मैने तू ग, माझे चिमणे तू ग. हे 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 हा. बोल आता बोल. हा काया मंगळ सवाल केला. अगं काया मंगळ सवाल केला. जीव उचलना माझी ग. काया मंगळ सवाल केला. जीव उचलना माझी ग, जीव उचलना माझी ग. अन या गोष्टीला उपमा कसली. झुळझुळणार पाणी ग, झुळझुळणार पाणी ग, झुळझुळणार पाणी ग. अगं सुंदर झाडी वाहती नदी, सुंदर झाडी वाहती नदी. हिरव्या रंगाचा शालू ग, हिरव्या रंगाचा शालू ग. अन हिरव्या रंगाचा शालू ग. अन देवाच्या या निर्मितीला निसर्ग राजा म्हणते ग. ग ग ग ग. माझे राणी तू ग, माझे मैने तू ग, माझे राणी तू ग. हे 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 हा. लई जाग उत्तर दिलंय. आता आमचा सवाल ऐका. बोला बोला.
अग अकलेचे तू तारे तोडिता अग अकलेचे तू तारे तोडिता हिशोब सोडी फक्कडसा हिशोब सोडी फक्कडसा अन लंका जाळली म्हणती परंतु करी तो पावन सीता कसा जिर रहा माताजी जिर रहा माताजी अगं जिर रहा माताजी हे 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 कळला का तरी का स्वभाव कळलं कळलं द्या तर उत्तर हिच्याकडे बघून वाटतंय का असं वाटतंय जसं की अंगात नाही बळांनी चिमटा काढून पडतो. अगं कोणाला म्हणायला लागली ग तू तर कशी खायला काळण होईल भार आता दे उत्तर घे घे सवालाचा जवाब घे तुझ्या. अगं सुपी का डोकं नापिक मेंदू अन हिशेब घातलाय कोडीचा. अगं सुपी का डोकं नापिक मेंदू हिशेब घातलाय कोडीचा. हिशेब घातलाय कोळीचा